हे ढेकून रक्त पितं, आमच्या इथे रक्त नाही. ये तो लेटेस्ट न्यूज है. पुणेच आपलं पुणेच आहे. हा कुठे बात तो सही है. म्हणतात पुणेकर खूप उद्धट बोलतात. ओ भाई मारो मुझे मारो मुझे मारो. थोडस आधी तसं टच होता, पण उद्धट नाही म्हणायचं, हा. पण ते स्पेसिफिक असं हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण आलेलो आहे सदाशिव पेठेमध्ये, कारण आपण गप्पा मारणार आहोत चक्क पुणेकरांशी. कारण पुणेकरांबद्दल खूप सारे असे समज आहेत, गैरसमज आहेत, जे आपण पुणेकरांसोबत चर्चा करणार आहोत या विषयावरती. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तो चलिए शुरू करते हैं. तर पहिला आता आपल्याला भेटलेले आहेत हे दोन छोटे दादा. तर त्यांना आधी विचारूया त्यांना पुण्याबद्दल काय वाटतं. कधीपासून राहतो पुण्यात? 12-13 वर्ष झाले. अच्छा, म्हणजे तू जन्मल्यापासून इथंच राहतो? लहानपणापासून. ओके, कुठे राहतो एक्झॅक्टली? गुरुवार पेठ आपला मारुती, त्याच्या गुरुवार पेठेच्या इथं. पुण्याबद्दल तुला काय आवडतं? पुण्याबद्दल हा. पुण्यात चांगले चांगले प्लेस आहेत अजून. म्हणजे पुण्यामध्ये आता काय बोलू मला नाही. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पुण्यामध्ये मला लोक आवडतात. लोक किती? प्लेसेस, कल्चर सगळंच आवडतं. आणि ओके. लोक असं वेगळे सगळं. क्या बात कर रहे हैं? होय का? आणि फिरायला पण म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत पुण्यामध्ये, शनिवारवाडा हा. वगैरे असं. अरे वा. एक साईडला. आणि पुण्यात सगळं युनिक करतात. म्हणजे दर एक फेस्टिवल खूप मोठं करतात. साऊंड, डीजे. बात तो सही है. होय का? जर तुला पुण्यापेक्षा मुंबईत राहायला लागलं तर तुला काय वाटेल? नाही आवडणार? पुणे सारखं तिथं असं हे नाहीये. म्हणजे असं म्हणजे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हेच नाही, फिलिंगच नाही पुणे. आता म्हणजे लोक म्हणतात पेठांमध्ये ढेकणांची संख्या जरा जास्त आहे. काय वाटतं तुला? गजब बेइज्जती है. नाही, आमच्या इथं नाही. नाही. ढेकून कसं आहे, हे ढेकून रक्त पितं, आमच्या इथे रक्त नाही. नाही. तर आता आपल्याला काका भेटले, त्यांच्याशी बोलू आपण. काका, तुम्ही कधीपासून राहता पुण्यात? पुण्यात म्हणजे जन्मच माझा पुण्यातला आहे. अच्छा, तुम्ही प्रॉपर पुणेकर आहे. हा. अरे वा, चांगलंच. चांगले भेटलेत. ऍक्च्युली जे पुण्याच्या बाहेर लोक राहतात हा. ते लोक असं म्हणतात की पुण्यातले लोक 1 ते 4 झोपत असतात, त्यांना रेस्ट लागते. काय मत आहे तुमचं? नाही, तसं कामावर डिपेंड ना. कामावर आता आम्ही टेलरिंग काम करतो, आम्ही 1 ते 4 झोपतच नाही. प्रश्नच नाही. म्हणजे हा समज असं चुकीचा आहे की नाही? चुकीचं आहे, प्रश्नच नाही ना. अहो, ज्यांना गरीब सुट्टी दिवशी माणूस पुणे झोपतो, त्याचा काय प्रश्नच नाही. हो. बात तो सही है. ओके. आणि असं म्हणतात की पुण्याचे ज्या पेठा आहेत हा. त्या पेठांमध्ये MPSC ची लोक आणि ढेकणं इतकेच राहतात. गजब बेइज्जती है. काय नाही वाटतं? नाही नाही जास्त ढेकणं झालं की घरात वातावरण चांगलं नसतं तर ढेकणं होणार ना. हो. घरात किती गैरसमज पसरवून ठेवलेत लोकांनी, नाही का? नाही. पुण्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? प्रश्न नाही ना, तुम्ही स्वच्छ राहा ना. पण ढेकणं कशाला होतात? हो. कपडे त्याला वगैरे व्यवस्थित ठेवतात. ढेकणं कशी होणार? तुम्ही कपडे धुवणार नाही, काय नाही, वास माणसं होणारच ना. हो. प्रश्नच नाही. ओके. आता तुम्ही लहानपणापासूनच पुण्यात राहता. हा. आता तेव्हाचं पुणे, म्हणजे पुणे म्हटलं तर कसं विद्येचं माहेर किंवा एक शांत बात तो सही है. तेव्हाचं पुणे आणि आत्ताचं पुणे काय वाटतं आता तुम्हाला? तर पुण्यात विद्यार्थी शिक्षण जास्त आहे. त्यावेळी एवढं शिक्षण नव्हतं. आता ते जास्त. शिक्षण जास्त आहे. हो. आता माझा मुलगा MCOM आहे आणि माझं शिक्षण 5वी आहे की नाही? हो. म्हणजे आता गर्दी पण जास्त वाढली नाही का गर्दी- पुण्यात? मग प्रश्न नाही. आता हा. पब्लिक किती वाढलेले आहे. हो, खूप जास्त. पहिला आता कात्रचा रस्ता मोकळा होता. आता कात्र राहायला डोंगरावर गेले. कुठेपर्यंत पोहोचले. हा. आता पुण्यात म्हणतात नाही का, पुणेकर प्रॉपर पुणेकरांपेक्षा बाहेरून आलेले लोक जास्त राहत आहेत. असं नाही. आता कामधंद्याला प्रत्येकानं आपल्या पोटासाठी येतं. हो. त्याच्या प्रश्न नाही. आता पुणेकर पण बाहेर गाव जाऊ शकतात. मी स्वतःच बाहेर देशात जाऊन आलो कामासाठी. हो. बरोबर. आता म्हणजे तुम्ही फक्त पुण्यातच राहिले की अजून कुठे सिटीत, कुठे मुंबई वगैरे राहिले? नाही नाही नाही, पुण्यातच फक्त आहे. पुणे. पुण्यामध्ये पुणे मुंबईमध्ये कोण काय आवडेल तुम्हाला? पुणे शांत आहे. मुंबई म्हणजे गडबडीच्या जीवन आहे. सगळीकडेच नाही का? बरोबर आहे. हो, चालेल. ओके. थँक्यू सो मच. कधीपासून पुण्यात राहता? धरण फुटल्यापासून 61 सालापासून वडील राहतात. 61 सालापासून पुण्यात वडील राहतात. कमला नेरूला जन्म झालाय माझा. अच्छा, म्हणजे तुमचा जन्मच इथं झाला असेल.
मी मंगळवार पेठेत राहिलो. मंगळवार पेठेत राहता आणि रिक्षा कधीपासून चालवता तुम्ही? रिक्षा 85 पासून चालू. 85 पासून. आता जे पुण्याच्या बाहेर लोक राहतात त्यांचा असा समज आहे की नाही का रिक्षावाले पुण्यातले नियम तोडतात. नियम तोडतात, म्हणेल तेवढे भाडे बी मागतात, मीटर प्रमाणे येत नाही. त्यात सामान्य जो रिक्षावाला त्याचं मरण होतं. असं झालेलं की इथं जर दगडूशेठ पाशी जायचं शनिवार वाडा तर 100 रुपये द्या म्हणतात, त्याचं 25 रुपयेच होतात. 1.5 किलोमीटरला फ्लॅग पडतो. पण आता हे खूप हे चाललेलं आहे. लोक उगता धंदा खूप करायला लागले खेडेगाव आणि पुण्यात असं झालं. म्हणजे बाहेरून येऊन बाहेरून हा आणि बाहेरच्या माणसांना खूप लूटमार करतात. त्यामुळे आपलं पुण्याचं नाव खराब होत चाललेलं आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. म्हणजे कारण हे सगळीकडेच असं झालंय नाही का की सगळेच असं सगळीकडेच चाललंय. जो इमानदारीने मीटरने धंदा करतो त्याचं मरण होतं. ते बाकीचे रिक्षावाले म्हणतात मग तुम्ही त्यांना तेवढंच का नेता मीटर ठरवून, असं हे चाललेलं आहे. स्टेशनला तर फार लूटमार करतात. स्टेशन शिवाजीनगर जिथे रश एरिया आहे. हो जिथं रशीर आहे. आता दगडूशेठ पाशी आपले बाहेरचे लोक येतात, खूप काही भाडे मागतात, असं होतं. आणि असं म्हणतात की नाही का आता तुम्ही पेठेतच राहता, तर खूप वर्ष झालं पेठेत राहता नाही का, तर पेठेतले असं लोक म्हणतात की नाही का पेठेमध्ये एमपीएससी स्टुडंट जास्त आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त ढेकवून आहेत. काय म्हणतो? नाही नाही, स्टुडंट बाहेरचे आलेले शिकायला, पण आता काय येणारच ना. पुणे हे एकदेचं माहेर घर असल्यामुळे त्यात काय दोष नाहीच आहे आता. पण बाहेर लूटमार खूप चाललेली पुण्यात आपल्या. हो, आता तुम्हाला पुण्याचा अभिमान तर वाटेलच कारण लहानपणापासून तुम्ही इथे आहे. कमनार वृत्त किती फेमस आहे पुण्यातलं. डिलिव्हरीसाठी तर एक नंबर आहे पुण्यातले. असं तिथं आमचा जन्म झाला. मी मंगळवार भीमनगर मध्ये राहिला. मग आधीचं पुणे तुम्हाला आवडतं की आता किती जास्त चेंजेस झाले? बदल तर व्हायलाच पाहिजे. आता मोदी सरकार असं बदल पाहिजेलच ना. जुनं ते गेलं, आता नवीन तर पाहिजेलच. बदल खूप झालेले आहे आता. कारण पुणे म्हणलं तर शांत असं शांत बी आहे, पण आता काय बाहेरचे येणारे उचल काढतात त्याला आहेत ना, डिपार्टमेंट आवडतातच ना. असं आता सण सूद आले तर ते करतातच, गणपती आले तर ते एन्जॉय करतात. त्यात आपल्या लोकांनी बी जरा सहकार्य केलं पाहिजे. असं होतं पुण्यात राहणारे. बरोबर. आणि म्हणतात की पुण्यातील लोक आहेत ना जे उद्धट बोलतात है ना. तर म्हणजे आता बाहेरचे आलेले भाई युपी बिहारी बोलतात तर मग पुण्यातले बोलतात. तसं काय नाही, पुण्यातले तर सर्वांना सहकार्य करणारे लोक आहेत, असं कोणी नाही. आता बाहेरचे आले ना आपला रुबाब केला तर मग कोण ऐकून घेणार आहे, असं होतं. हो बरोबर बोललात. काका बरोबर बोलतायत ना, कमेंट सांगा. ओके, थँक्यू सो मच. जर तुम्हाला पुणे आणि मुंबई चूज करायला लागलं तर काय कराल? नाही ना, पुणेच आपलं. पुणेच आहे. हा कुठे आता माझी भावाची मुलगी लंडनला एम एस करायला गेली, लगेच 6 महिन्यात आली ती. पुणे is the best. पुणेच आहे आपलं. पुण्यासारखं कुठे रश नाहीये. पाण्याच्या बाबतीत एक नंबर आहे पुणे आपला. असं उलट बाहेर आपण राहायला गेलो तर हॉटेलवाले म्हणतात पुण्याचं ते हॉटेल रूम बुक नाहीये, फुल झाली. चालेल, थँक्यू सो मच. ओके, तर काका कधीपासून राहता तुम्ही? मी 1981 पासून इथे राहतोय. शिक्षणासाठी इथे आलो होतो. बीकॉम इथेच केलंय, पुण्यामध्येच केलं आणि त्यानंतर इथंच सेटल आहे. अच्छा, म्हणजे भरपूर वर्ष झाली तुम्ही आता पुण्यात आहे. म्हणजे तुम्ही त्या वर्ष आलं म्हणजे आता तेव्हाचं पुणे म्हणजे तेव्हा एक शांत पुणे म्हणून ओळखलं जायचं नाही का. आणि आता कसं आहे, काय आहे? आता पुण्यामध्ये पाहिलं तर खूप गर्दी आहे सध्या. मी सदाशिव पेठेत राहत होतो. 1981 साली वाड्याची संस्कृती वगैरे होती आणि खूप छान वाटायचं. असं लक्ष्मी रोड वगैरे, मी लक्ष्मी रोडवरच राहिला होतो. त्यामुळे लक्ष्मी रोड एकदम शांत आणि असं एकदम हे वाटायचं, खूप छान वाटायचं. आणि पुण्यामध्ये पेठांमध्ये फिरताना सुद्धा खूप चांगलं वाटायचं. परंतु आता ह्या दिवसांमध्ये इतकी गर्दी झालेली आहे. या अलीकडच्या एक 10 वर्षात तर खूप जास्त चेंजेस झाले. हो, खूप गर्दी झाली. जिकडे तिकडे बिल्डिंग, रिडेव्हलपमेंट आणि जिथे एक मजली वाडे होते आता तिथे 10 मजली, 12 मजली बिल्डिंग होत आहेत. जिथे आधी 4 माणसं राहायची तिथे आता 100 माणसं राहत आहेत. आता वाडे संस्कृतीच बंद झाली असं वाटतंय ना पुण्यामध्ये? अगदी 100% वाडे आता कुठं सापडत नाही, दिसत नाही. मी प्रभात रोडला राहत होतो. प्रभात रोडला आताही राहतोय. तर प्रभात रोडला जे छोटे छोटे वाडे आणि जे बंगले होते त्यांचे आता मोठमोठ्या बिल्डिंग 12, 13 मजली बिल्डिंग होत आहेत, 14 मजली होत आहेत. त्यामुळे आता खूप असं कंजेशन झालं रस्त्यावर, ट्रॅफिक खूप झालंय आणि आता पेशन्स आता असे वाटतं सुटत चालले. ओके, आता म्हणजे जे पुण्याच्या बाहेर लोक राहत आहेत त्यांचे पुण्याबद्दल काहीतरी समज आहेत नाही का. तर जसं म्हणतात पुणेकर खूप उद्धट बोलतात, काय वाटतं? थोडंसं आधी तसं टच होता, पण उद्धट नाही म्हणायचं, पण ते स्पेसिफिक असं टू द पॉइंट किंवा असं ते बोलायचं त्यांचा टोन होता, अगदी पर्टिक्युलर होतं. त्यामुळे तुम्ही त्यांना तसंच प्रश्न विचारला आणि तसंच एक्सपेक्टेशन केलं, तुम्हाला तसं उत्तर मिळणार. कारण पहिल्यापासून आपण म्हणत आलोय ना का पुणे हे विद्येचं माहेर आहे किंवा
त्याचं एक वेगळंच हे होतं, त्याच्यामुळे मे बी ते पडलं असेल नाही का? अगदी अगदी. आणि इथे राहणारा जो माणूस आहे तो थोडासा शांत आणि असा स्वभावी सुस्वभावी आणि त्याला पर्टिक्युलर हे पाहिजे होतं त्याप्रमाणे राहणारा होता, म्हणून त्यांचं बोलणं मे बी उद्धट वाटत असेल. मे बी होत असेल, कारण आणि पुण्याबद्दल भरपूर काय असं पसरवतात देखील नाही का? जसं की आणखीन एक खूप जास्त मेमे चालले ते जसं की पेठांमध्ये फक्त MPSC स्टुडंट बघायला मिळतील आणि त्याच्यापेक्षा जास्त ढेकून, काय वाटतं? नाही, तरी आता बदलत चाललंय. एक वेळ जुन्या काळी होतं. ते तसं होतं की राहणारे जे पेठांमध्ये जे हे होते ते स्टुडंट्स वगैरेंना राहायला असं त्यांचे खोल्या किंवा असं हे द्यायचे, त्यामुळं मे बी ते तसं तेव्हा असेल. तसं असेल. Okay. पण आता आजकालचा जो स्टुडंट आहे तो हे सगळं आता थोडंसं सहन करत नाही, चेंजेस झाले. त्यामुळे तो तसं बदलून घेतो किंवा त्याला नाही वाटलं तर तो चेंज करून घेतो. ओके, थँक्यू सो मच बोलल्याबद्दल काका. थँक्यू सो धन्यवाद. मच. थँक्यू.